नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण खूप सुंदर आणि सध्या ही ब्लाऊज डिझाईन खूप ट्रेंडिंगला आहे, याला तुम्ही पॅच डिझाईन देखील म्हणू शकता, तर ती तयार करणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15 इंच, शोल्डर आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच, छाती आलेली आहे 9.5 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 9.5 इंच. आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर त्याच पॉईंटवरती टेपला ठेवून घेऊन खालच्या बाजूला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 3.5 इंच घेऊन अशा पद्धतीने इथे देखील एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही डिझाईन तयार करण्यासाठी जी कोणती काठ वापरणार असाल तिला घेऊन तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिला अगदी तशीच उचलून ही जी आपली बॉटमची साईड दिसते ना, तेथे ठेवून जिथे आपला फोल्ड आलेला आहे तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर आता इथे आपल्याला बॉटमच्या साईडला जी आपले फोल्डिंग साईड होती ना, म्हणजेच घडीची बाजू, तेथून पुढच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. वरच्या साईडला देखील तुम्हाला 3 इंच घ्यायचं आहे. येथे तुम्हाला तुमचा गळा किती स्प्रेड म्हणजेच पसरलेला हवा आहे त्यानुसार तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर येथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा जो मार्क होता ना, तो आपला काठ जिथे आपण फोल्ड केली होती तो मार्क आहे, तेथे देखील एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला हा जो फोल्डची साईड दिसते ना, म्हणजेच घडीची बाजू, तेथून पुढच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. सेम खालच्या बाजूला देखील 1.5 इंचावरती मार्क करून मग त्यानंतर येथे वरच्या बाजूला हा जो आपला बॉक्स होता ना, तिथे गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर हा जो आपला मधला बॉक्स दिसतोय ना, त्याचा आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचा आहे. आपण मध्य याकरता काढून घेतोय की डिझाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर हा जो आपला 1.5 इंचाचा मार्क आला होता ना, तो आणि हा जो आपला मध्यचा पॉईंट दिसतोय ना, त्या दोघांनाही फॉलो करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालचा देखील जो 1.5 इंचाचा मार्क दिसतोय ना, तिथपर्यंतच म्हणजे हे तिन्ही पॉईंट्स फॉलो करत असा अर्धवर्तुळाकार आखून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपला खालचा 1.5 इंचाचा मार्क होता ना, तो आणि येथे खालचा जो बॉक्सची लाईन दिसते ना, तेथे तिरकस देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे, त्या संपूर्ण गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि जर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आणि इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी या दोघांनाही ठेवत असताना ही जी आपली डिझाईनची बाजू दिसते ना, ती एकमेकांसमोर येईल म्हणजे फेस टू फेस येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. कारण की जेव्हा आपण गळाचं स्टिच करू तेव्हा आपला तो चुकणार नाही. त्यानंतर आता इथे आपल्याला ह्याची स्टिचिंग करायची आहे. त्याला स्टिच करत असताना इथे पहा आपला कॉर्नर आलेला आहे म्हणजेच टोक आलेला आहे. तर हे स्टिच करत असताना नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, गळ्याचा आकार स्टिच करत असताना आपला जिथे कॉर्नर येईल तिथे नीडलला म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅक पार्टला फिरवत पुन्हा गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग येथे आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे.
त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे जे आपण जास्तीचं कापड सोडलं होतं ना, त्याच कापडावरती छोटे छोटे कट्स देखील आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत. आणि येथे मी हा जो आपला एक साईडचा पार्ट आहे ना, त्याला स्टिच करून दाखवणार आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील पार्ट स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर हे जे आपलं अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. अस्तरला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी केल्यानंतर आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. म्हणजेच इथे तुम्हाला जास्तीचं काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय ना, त्याच आकारावरती पुन्हा गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे देखील मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, गळ्याचा आकार स्टिच करत असताना जेथे कोठेही आपले कॉर्नर म्हणजेच टोक येतील तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या बॅक पार्टला फिरवत पुन्हा गळ्याचा आकार जसा वळतोय त्या आकाराला स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला ही जी आपली गळ्याची कडा दिसते ना, त्याच कड्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन फक्त येथे बघा आता पुन्हा कॉर्नर आलेला आहे, तर इथे या लेसला फोल्ड करून मग पुन्हा गळ्याचा आकार जसा वळतोय त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याभोवती लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा एकदा त्याच लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना, ते यावरती स्टिक करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करतो ती देखील येथे तुम्ही पद्धत वापरू शकता. त्यानंतर आता येथे आपल्याला हे जे एक्स्ट्राचं कापड दिसतं ना, म्हणजेच जास्तीचं कापड, त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. येथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच करून घेतलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले बॅक डाट आहेत ना, त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या पार्टचा बॅक डाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून तुम्हाला रेडी करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्ही जी कोणतीही काठ डिझाईनसाठी यूज करणार असाल तिला घ्यायचं आहे आणि अस्तरचं कापड देखील घ्यायचं आहे आणि दोघांनाही राईट साईडवर राईट साईड म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेऊन असं ही जी आपली वरची साईड दिसते ना, तेथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची ही जी वरची बाजू दिसते ना, म्हणजेच जेथे आपण अगोदर स्टिच केलं होतं त्यावरती आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. तर टॉप स्टिच म्हणजे काय, तर इथे पुन्हा आपल्याला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्याला स्टिच केल्यानंतर या संपूर्ण काठीच्या चारही बाजूला या अस्तरबरोबर चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघा स्टार्टिंगला गळा कट केला होता तेव्हा जो आपला गळ्याच्या आकाराचा हा जो शेप उरला होता ना, त्याला घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने ही जी आपण काठ आता फिनिश केली होती ना, रेडी केली होती स्टिच करून चारही बाजूने, तिला घेऊन त्यावरती या आकाराला ठेवून घेऊन
त्याला बॉल पॉईंट पिनने सिक्युअर करून घ्या, जेणेकरून ती इकडे तिकडे हलणार नाही. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपला खालचा आकार दिसतोय ना, त्याच आकाराच्या साईडला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. दोन्हीही साईडला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते. आपण जो गळ्याचा आकार कट केला होता त्याचा उरलेला पॅच असा मध्यभागी ठेवून घेऊन मग त्याच्यानंतर अर्धा इंच मार्जिन साईडला घ्यायचे आहे. ते घेतल्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या संपूर्ण आकाराला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पॅचच्या आपल्या वरच्या बाजूला पुन्हा आपण जी अगोदर लेस यूज केली होती ना, म्हणजे मी सिल्वर कलरची यूज केली होती, त्यामुळे मी सेम तशीच लेस घेऊन इथे वरच्या बाजूला त्याला स्टिच करून घेते आहे. तुम्हीही जी कोणती लेस यूज केली असेल त्याच लेसला घेऊन इथे वरच्या बाजूला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्या. इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जो आपला दुसरा पार्ट होता ना, तो देखील सेम याच पद्धतीने स्टिच करून रेडी केलेला आहे. त्यानंतर आपण हे जे पॅचवरती अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना मार्जिन, त्यावरती आपला हा बॅक पार्ट अगदी व्यवस्थितरित्या त्या मार्जिनला मॅच करत सेट करून घ्यायचा आहे. आणि तो जो तुम्हाला स्टिच करत असताना अवघड वाटत असेल तर इथे मी त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून ज्या पद्धतीने सिक्युअर करून घेते आहे त्या पद्धतीने तुम्ही याला सिक्युअर देखील करू शकता. सेम याच पद्धतीने जी आपली दुसऱ्या साईडचा पार्ट होता ना, तेथे देखील त्या पार्टला त्या मार्जिनवरती म्हणजेच अर्धा इंच मार्जिन सोडलं होतं त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन तेथे देखील त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या पॅचला आणि हा जो आपला बॅक पार्ट आहे त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्या. त्याला तुम्ही डबल स्टिच म्हणजेच दोनदा स्टिच करा आणि त्यानंतर लॉक करा, म्हणजे ते एकदम फिक्स बसेल. सेम तुम्हाला याच पद्धतीने पॅचवरती ही जी आपली दुसरी साईड होती त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत या कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला कमरपट्टीला अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घेतो, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला या कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपल्या ब्लाऊजला आणखीन हेवी लुक यावा याकरिता मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता सरळ शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि या लेसवरती तुम्हाला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ती लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. आणि येथे बघा, शेवटी आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार केलेले आहेत. आणि बघा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक किती सुंदर आणि किती छान दिसतोय. आणि सध्या ही डिझाईन खरंच खूप ट्रेंडिंगला आहे, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर या डिझाईनचा व्हिडिओ देखील शेअर करावा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.